चटपट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। मेथीची भाजी तुम्हाला पण आवडत नाही का? बऱ्याच जणांना मेथीची भाजी खायला आवडत नाही, परंतु एकदा या पद्धतीने मेथीची भाजी बनवून पहा। अगदी झटपट तयार होते, कमी साहित्यामध्ये आणि सर्वजणच आवडीने खातील। मेथीची भाजी अशी स्वच्छ निवडून घ्यायची आहे। फक्त पानं घ्यायची आहे। कोवळी भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। एका कढईमध्ये तेल टाकून भरपूर असा लसूण टाकून आपण ही भाजी थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायची आहे। आता ही भाजी एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आहे। आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून 1 ते 2 बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकून छान असं हे परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं कांदा आणि ही मिरची व्यवस्थित परतली गेली की यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत। अर्धा टेबलस्पून हळद पावडर, 1 टेबलस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर, त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिरा आणि धने पावडर टाकायची आहे। थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण ही मेथीची भाजी टाकून पुन्हा हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण एका बॉल्समध्ये थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपण यामध्ये एक्स्ट्राचं काहीही साहित्य वापरणार नाही, गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपण या भाजीमध्ये ओतायची आहे। याऐवजी तुम्ही तीळ, फुटाणा डाळ आणि मगज बी यात सुद्धा पेस्ट करून वापरली तरी सुद्धा चालू शकते, परंतु अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवत आहोत, त्यामुळे या ठिकाणी आपण बेसन पिठाची पेस्ट वापरलेली आहे। आता आवश्यकतेनुसार आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं अगदी फक्त 2 मिनिटं हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। टेस्टनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि आता हे छान असं आपण परतून घ्यायचं आहे। अगदी झटपट अशी आपली ही भाजी तयार आहे।